अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार चंद्रपुर की ओर से स्वामी पुण्यतिथि उत्सव मौके पर शहर में शोभा यात्रा निकाली गई। नजर डालते हैं इस खबर पर। अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार चंद्रपुर की ओर से स्वामी पुण्यतिथि उत्सव मनाया गया। इस मौके पर भव्य शोभा यात्रा निकाली गई। यह शोभा यात्रा बालाजी वार्ड, गणपति मंदिर, गांधी चौक, सराफा लाइन, जेल रोड, गोविंद स्वामी मंदिर रोड, जोरदेउड़, पठानपुरा मार्ग से निकाली गई। धूमधाम से निकली यह शोभा यात्रा भक्तों के आकर्षण का केंद्र रही। इस आयोजन संदर्भ में एडवोकेट जयदीप देशकर ने क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। स्वामी समर्थ महाराजांचं कार्य जे आहे माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं। स्वामी समर्थ महाराजांचे परिवार आमचा त्याचे ट्रस्टी संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ देशकर जवळपास 30 वर्ष आधी आमच्या घरी हे कार्य सुरू झालं। त्यानंतर आता आम्ही मंदिराचे बांधकाम केलेलं आहे। त्र्यंबकस्वामी बालाजी मंदिरामध्ये तिथे स्वामींची मूर्ती आणि तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करून ते कार्य सुरू आहे। आज स्वामींचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे। त्या पुण्यतिथी निमित्त आम्ही दरवर्षी पालखी मिरवणूक काढतो। ही मिरवणूक आज मंदिरातून आता निघालेली आहे। ती गांधी चौक मार्गे जेल रोडनी पुन्हा मंदिरामध्ये 2 तासात वापस। सकाळी दुपारी आरती कार्यक्रमाची सुरुवात झाली। 10:30 वाजता नैवेद्य आरती झाली। नैवेद्यानंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता। 2-2:30 वाजेपर्यंत महाप्रसाद झाला। 2000 लोकांचा जवळपास महाप्रसाद झालेला आहे। त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही पालखी सजावटाला सुरुवात केली। मध्ये मंडळीचं भजन झालं। आता पालखी जी निघाली संध्याकाळची 6च्या आरतीनंतर ही पालखी निघालेली आहे। पालखी मिरवणुकीमध्ये जवळपास 1000 लोकांचा सहभाग आहे। प्रस्तुत है इस शोभा यात्रा की कुछ झलकियां। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।